मी आता देवघरासमोर बसलेली आहे. आता 2 मिनिटापूर्वी मी माझ्या देवघरात दिवा लावताना काय बघितलं तर पाल बघितली. बरेच जण पाल बघितलं की भीती वाटते आणि पळून जातात. मग तिथे हात लावायचा का नाही लावायचा, मग सगळं काढायचं कसं काय करायचं, हा प्रश्न सगळ्यात आधी पडतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली आहे का, कधीही तुमच्या जिथे देवस्थान आहे तिथे पाल ही फिरत असते. पाल तिथंच असते. ती कशामुळे असते तर देवघरात जो काही सुगंध असतो, तेलाचा सुवास असतो, हे सगळ्या गोष्टीसाठी पाल तिथं फिरत असते. कारण तिला असं वाटतं तिला तिथे काही खायला वगैरे मिळेल, कारण आपण प्रसाद ठेवतो सगळ्या गोष्टी. बरं, अशा वेळेस तिथे जे काही ठेवत असाल ते फक्त तुम्ही ग्रहण करत जाऊ नका, कोणाला तरी किंवा पक्ष्यांना घालून देत जा. पण पाल असणे चांगले आहे का वाईट, तर अगदीच चांगले. कारण पाल ही महालक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. पाल असली तर तिला मारायचं, तिला हाकलून द्यायचं असं करू नका. बरोबर आहे, पाल घरात नसावी किंवा तिला बाहेर काढलं तर चालेल. अगदी तुम्हाला काढायची असेल तर अलगद अगदी थोड्या काही व्यवस्थित गोष्टी करून तिला बाहेर काढायचा प्रयत्न करा. पण काही जण काय होतात, काही फेकतात, मारतात, त्याच्यामुळे त्यांची शेपूट कापल्या जाते किंवा त्यांना इजा होते. त्या गोष्टी करू नये. कारण महालक्ष्मीचं स्वरूप हे पालच आहे आणि तुमच्या घरात जर पाल आहे म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच वास करते. पण याचबरोबर घरात स्वच्छताही तेवढीच हवी बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवायची. श्री स्वामी समर्थ.